राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. जसं की तुम्हाला माहिती आहे की बीडमध्ये यावेळेला प्रीतमताई मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना भाजपकडून तिकीट दिलं होतं. परंतु शरद पवारांकडून शेवटच्या क्षणाला डाव टाकला, ते म्हणजे बजरंग सोनवणे यांना हे तिकीट दिलं आणि बजरंग सोनवणे हे पंकजाताईंना भारी पडल्यासारखं झालं. पण पंकजाताईंना मतं मिळाली किती ते आपण बघूयात. बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे, त्यांना 6,83,950 मतं मिळालेत. तर पंकजा मुंडे यांना 6,77,397, म्हणजे फरक बघा. बजरंग सोनवणेंना 6,83,000 आणि पंकजा मुंडेंना 6,77,000, म्हणजे 6,500च्या मतांनी बजरंग सोनवणे विजयी झालेले. त्याच्यामध्ये 2 फॅक्टर मोठे कामाला आले. अशोक थोरात आणि अशोक हिंगे हे दोघं जण इथून उभे होते. एक अशोक थोरातांना 54,000 तर अशोक हिंगेंना 50,000 मतं मिळाली. त्याच्यामुळे मोठ्या फरकाने मतविभाजन झालं आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला.